भारी बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही त्यावेळेस काढला होता. शासन कोणाचं निवेदन घेत नव्हतं आणि त्या चेंगराचेंगरीच्या मागं पुढं 3 मोर्चे माझ्या माहितीप्रमाणे असताना लाख मोर्चे त्या ठिकाणी होते. आणि त्या ह्याच्यामध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की 114 आदिवासी गोवाळी समाजाची माणसं शहीद झाली अशी असताना परिस्थिती. सरकारमध्ये आम्ही होतो पण विरोधी पक्षामध्ये होतो. याची तीव्रता यावी म्हणून आमदार मकराम पवार यांनी आपल्या आमदारकीचा निषेध म्हणून राजीनामा दिला की शासनाने ज्या पद्धतीने या प्रश्नाची दखल घेतली पाहिजे ती दखल घेतली नाही. माझ्या माहितीप्रमाणे मला आठवत असेल तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत शरद पवार मुख्यमंत्री होते. ते भेटायलाही गेले नाहीत हॉस्पिटलमध्ये. आणि एवढा बेफिकीरपणा मला वाटतं 9 वाजता ते असताना मुंबईला निघून गेले न भेटताच. हा जो बेफिकीरपणा होता की एका बाजूला असताना 114 शहीद झाले आणि काही नसताना विमान घ्यायचं मुंबईला निघून जायचं. हा जो बेफिकीरपणा होता, या बेफिकीरपणाच्या आणि या समूहांच्या असणारा अधिकाराची लढाई जी आहे त्या लढाईच्या ह्याच्यामध्ये मकराम पवार यांनी असताना आपला राजीनामा दिला अशी असताना परिस्थिती आहे. दुर्दैव आहे की शासनाने जी दखल घेतली पाहिजे ती दखल घेतली नाही. मी आता बसल्या असताना विचारत होतो की एका वेळेस आरक्षण होतं, त्याच्यानंतर आरक्षण नाही. आरक्षण होतं त्यावेळेस प्रगती किती झाली आणि आरक्षण नंतर नाही असं ज्यावेळेस झालं तीच प्रगती तशी राहिली का याचा असणारा कुठेतरी गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान राहील की त्यांनी अभ्यास केला. काय समाजापुढे असणारं परिस्थिती मांडता आपल्याला. सर्टिफिकेट मिळत होतं तोपर्यंत शाळा, कॉलेजेस, मेडिकल सीट, इंजिनिअरिंग सीट ह्या मोकळ्या होत्या आणि म्हणून समोर पुढं गेले. सर्टिफिकेट मिळायचं बंद झालं, बोगस म्हणून ठरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर प्रगती झाली की अगोदर झाली याचा आलेख आपल्याला मांडता आला. तो आलेख याच्यासाठी की समाजाची प्रगती झाली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. आरक्षण एक मार्ग होतो की ज्याच्यातनं असणारा त्या सिस्टममध्ये आलं, आरक्षणाच्या सिस्टममध्ये आलं की या 10-12 सवलती आपल्याला असणाऱ्या मिळतात आणि त्या 10-12 सवलती मिळाल्या की मग आपण असणारा प्रगतीच्या पथावरती लागतो अशी असणारी परिस्थिती आहे. जो त्या मार्गावरती चालतो त्याची प्रगती होते. आता ही परिस्थिती थांबली. लढाईच्या माध्यमातून आपण गेलेलं जे आहे ते मिळवलं पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. लढा हा आपण चालूच ठेवला पाहिजे. पण त्याच्याच बरोबर मी जसं म्हणालो की बाई ही सवलत आमची गेली आणि आमची अधोगती झालेली आहे, आत्ता तुम्ही काय करता हे आम्हाला सांगा. नवा मार्ग जे
समूह आरक्षणाची लढाईमध्ये लढतात. मी त्यांना असं नेहमी म्हणत असतो की कोर्ट असं म्हणतं, जो कागद आहे तो तसाच्या तसा वाचला पाहिजे. बदल करायचा असेल तर तो पार्लमेंटला आहे. माझ्या माहितीप्रमाणे अगोदरचा जो काही मार्ग होता आपल्या सगळ्यांचा, त्या मार्गामध्ये पाडापाडीचा मार्ग होता. पाडापाडीच्या मार्गामध्ये हाताला काहीच लागत नाही हे आपण असताना लक्षात घ्या. पाडापाडीच्या मार्गामध्ये हाताला काहीच लागत नाही. त्याच्यात जो पडतो तो आपल्या विरोधात जातो. जो निवडून येतो तो कधीच मान्य करत नाही की तुम्ही विरोधी गेलात म्हणून असताना मी निवडून, कधीच मान्य करत नाही. त्याच्यामुळे हाताला काहीच लागत नाही. तेव्हा आपली वाटचाल कशी असली पाहिजे हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो. गरिबी आहोत का? तर आहे. ती आजची गरिबी आहे का? नाही, अगोदरची गरिबी आहे. पण आपल्याला मार्ग काढता येतो की नाही हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मी असं म्हणतो की मार्ग काढता येतो ही परिस्थिती आहे. हा लढा उद्याचा कशा पद्धतीने जाईल याचा आज आपल्याला सांगता येईल. पण मी नेहमी सांगत असतो की आरक्षण हे काही 50 साली मिळालेले नाही. आरक्षण हे ब्रिटिशांनी 35 साली इंडिया ॲक्ट नावाचा असताना केला की ज्याला असताना इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर जे काही नवीन व्यवस्था निर्माण करण्याचं झालं, त्या नव्या करणाऱ्या व्यवस्थेमध्ये एक व्यवस्था अशी होती की आरक्षण. आरक्षण ही व्यवस्था होती आणि हे आरक्षण कोणाला द्यायचं तर त्यावेळेस ब्रिटिशांनी एक शेड्यूल तयार करत, शेड्यूल कास्ट ते शेड्यूल होतं आणि ट्रायबलचं वेगळं शेड्यूल होतं. 1935 साली महाराष्ट्र नव्हता, मुंबई इलाका होता. सीपी आणि विरार नावाचं असणारं एक राज्य होतं. त्याच्यामुळे हा जो भाग आहे चंद्रपूर, आजचा असणारा चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, अकोल्याचा सुद्धा अर्धा भाग म्हणजे वाशिमचा अर्धा भाग हा असताना निजामचा भाग होता. बुलढाण्याचा सुद्धा सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर हा सगळा भाग जो आहे तो निजामचा भाग होता. आणि ह्या भागचा जो भाग होता म्हणजे डोंगराच्या खाली आणि डोंगराच्या वरचा भाग हा असणारा सीपीएन विरार प्रॉव्हिन्स होता. तेव्हा 1935ला महाराष्ट्र नव्हतं पण सीपीएन विरारचं राज्य होतं. ज्या याद्या निर्माण झाल्या शेड्यूल कास्टच्या आणि ट्रायबलच्या, या 1935 सालच्या याद्या आहेत. तेव्हा 1935 सालच्या ह्याच्यामध्ये काय स्थिती होती? तिथे कोण गोवारी होतं?
तिथे डॅश होता की तिथे असणारा कॉमा होता, हे पाहणं महत्वाचं आहे. त्याच्या 60 साली 50च्या नंतर स्वातंत्र्य आलं, घटना स्वीकारण्यात आली. घटना ज्यावेळेस स्वीकारण्यात आली त्यावेळेस असताना संविधान समितीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला की 1935ची ट्रायबलची यादी आणि शेड्यूल कास्टची यादी ही जशीच्या तशी आम्ही असताना स्वीकारतो, जशीच्या तशी आम्ही असताना स्वीकारतो. याचा अर्थ 35 ते 50 ज्यांना ज्यांना सवलती मिळत होत्या त्यांना 50 नंतरच्या कालावधीमध्ये त्या सवलती मिळाल्या पाहिजेत आणि 35 ते 50 सवलती मिळत असतील तर तो पुरावा कोर्टाला सादर करावा लागेल, त्या ह्याच्यामध्ये सरकारला सादर करावा लागेल. मग हा प्रश्न कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतो अशी असताना परिस्थिती. सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की जी आपण असं लक्षात घेतली. मी फार लांब नाही बोलणार, फक्त जाणीव करून घ्या. उद्या समजा गोंडगोवारीमध्ये तिथे असणारं डॅश नाही आणि जुने याच्यामध्ये कॉमा असेल तर मग हा स्वीकारण्याचा अधिकार कोणाला कोणाला आहे? स्वीकारण्याचा अधिकार कोणाला? पार्लमेंटला. आणि पार्लमेंटला जाण्याचा मार्ग कुठला आहे? ते विधानसभा. या शेड्यूल कास्टच्या आणि ट्रायबलच्या यादीमध्ये घुसड होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी तरतूद अशी केली की केंद्राकडे अधिकार ठेवला नाही आणि राज्याकडे अधिकार ठेवला. त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यामध्ये दुरुस्त्या करायच्या असेल तर केंद्र सरकार फक्त सूचना करू शकते की आम्हाला ह्या यादीमध्ये दुरुस्त करायचं आहे. ज्या ज्या राज्यांना दुरुस्त करायचं असेल त्यांनी घटनेमध्ये दिलेली प्रक्रिया जी आहे ती त्यांनी फॉलो केली पाहिजे, मान्य केली पाहिजे, त्या पद्धतीने केली पाहिजे. ती आहे. ती प्रक्रिया काय आहे? ती प्रक्रिया कॅबिनेटमध्ये निर्णय झाला पाहिजे. कॅबिनेटने निर्णय घेतला म्हणजे बदल होत नाही. कॅबिनेटने बदल केला म्हणजे निर्णय होत नाही. कॅबिनेटने घेतलेला निर्णय विधानसभेमध्ये मांडला पाहिजे. विधानसभेने त्याला मंजुरात दिली की मग विधानसभेचा सभापती, मुख्यमंत्री नाही, विधानसभेचा सभापती मग त्या खात्याच्या मंत्र्याला आणि पार्लमेंटच्या स्पीकरला कळवतो की या प्रमाणात असताना आम्हाला सूचना आल्या होत्या, त्या सूचनेप्रमाणे आमच्या विधानसभेने हा ठराव मंजूर केलेला आहे आणि तो आम्ही तुमच्या माहितीसाठी पाठवतो. एकदा विधानसभेने ठराव मंजूर केला तर बाबासाहेबांनी पार्लमेंटला सुद्धा अधिकार दिलेला नाही की ते नाकारण्याचा. पार्लमेंटला सुद्धा नाकारण्याचा अधिकार नाही. पार्लमेंटला विधानसभेने पाठवलेला ठराव हा जसाच्या तसा मंजूर करावा लागतो. आता उद्या समजा चांदेकर असतील, अरविंद चांदेकर असतील किंवा इथे असणारे भगवानबाजी बोंडेजी असतील, यांचं म्हणणं खरं ठरलं की तिथे असणारा कॉमा आहे, तिथे डॅश नाही आहे, तिथे असणारा कॉमा आहे, मग हे उद्या विधानसभेत मांडायचं कोणी? पक्षाने मांडलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण तिथे मांडल्यानंतर पुढं कोणीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि पुढं घेऊन जायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? आपल्याला काय पाहिजे? माझा कान हलका आहे, ऐकायला येत नाही, जोरात बोला.
बरोबर. आमदार पाठवावा लागेल. आमदार पाहिजे विधानसभेत आमदार. आता चंद्रपूर जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, भंडारा आहे. माझ्या माहितीप्रमाणे 4 आमदार तुम्ही सहज पाठवू शकता. पाठवू शकता की नाही पाठवू शकता? मग आतापर्यंत गेला का नाही? गेला का नाही? कारण काय? गेला का नाही? कारण काय? सहभाग नाही की अजून काही कारण? जे देऊ शकत नाही त्यांच्या पाठीशी. आपण असं म्हणतो की आम्ही असं आदिवासी आहोत. बरोबर. मग आपलं आदिवासी पण दाखवायचं की नाही दाखवायचं? दाखवायला लागेल. मग दाखवायचं असेल तर काय करावं लागतं? आपलं वेगळे पण दाखवावं लागतं. वेगळे पण आपण दाखवलंय का? नाही दाखवलं. आणि जोपर्यंत वेगळे पण आपण दाखवत नाही तोपर्यंत आपल्या हाताला यश नाही एवढं असताना लक्षात. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो गरिबी ऐकत आहे, पण त्या गरिबीचा आपण बाजार का मानतो? इलेक्शनमध्ये आपल्या गरिबीचा बाजार का आपण मानतो? इलेक्शनमध्ये 3 गोष्टींचा वापर होतो याची मला माहिती आहे. दारू, मटण आणि महात्मा गांधी. मला एक सांगा, इलेक्शन संपल्यानंतर दारू, मटण आणि महात्मा गांधी आपण वापरतो की न वापरतो? 100% ना. मग ते इलेक्शनमध्ये कशाला आपण घेतो? तिथेच मी असं म्हणतो की आपला आदिवासी पण संपलं. आणि ते आदिवासी पण संपलं तर आपण वाटायला खाल्लं. आता मला एक सांगा, तुमच्याबरोबर माना समाज लढत होता की नाही? तो लढत. त्याने त्यांचा प्रश्न सोडवला की नाही सोडवला? सोडवला ना. कसा सोडवला? कसा सोडवला? आम्ही हे करत होतो. डॉक्टर गजबी त्यावेळेस असताना उमेदवार होतो, त्यांच्या विरोधात मी प्रचाराला गेलो होतो. नाही असं नाही. पण मला माना समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, सर सभा झाली, चांगली झाली आपली, पण आपल्याला मतदान मिळणार. म्हटलं का? ते म्हटलं नाही, माना समाजाचा निर्णय झालाय की आपण असताना संघटित राहिलं पाहिजे, तरच आपला प्रश्न सुटेल. माना समाज संघटित राहिला आणि त्यांनी त्यांचा प्रश्न सोडला. हे मी अनुभवलेलं आहे 85-90च्या इलेक्शनमध्ये, 95-95च्या इलेक्शनमध्ये, 2000च्या इलेक्शनमध्ये आणि 2002मध्ये सुटला तो प्रश्न. माना समाज जर असताना एकजूट करू शकतो तर मग इथला गोवारी का करू शकतो? अडचण काय? धुराला धुरा आहे, ती अडचण आहे का? ती असेल तर मग मी समजू शकतो. एकत्र आम्ही आपण काय येऊ शकतो? आदिवासींची असणारी जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीमधलं सगळ्यात मोठं मी असणारा इतर ठिकाणी सुद्धा मांडत असतो की सामूहिक. मला माहिती आहे, मी 80 सालचा असताना ज्यावेळेस गडचिरोली या सगळ्या भागामध्ये फिरत होतो त्यावेळेस सामूहिक शेती व्हायची. पावसाच्या अगोदर लोक बसत होती, वाटण्या होत होत्या, शेती त्याच पद्धतीने होत होती. एक सामूहिक निर्णय त्या ठिकाणी होता. आणि रेव्हेन्यूचा रेकॉर्ड जेव्हा असताना, कारण मी त्या समितीमध्ये होतो,
रेव्हेन्यूचा रेकॉर्ड ज्यावेळेस तयार करण्यात आला किंवा रेव्हेन्यूची जमीन वेगळी आणि फॉरेस्टची जमीन वेगळी, त्यावेळेस मी त्यांना असं म्हणालो होतो की आपण हे जे करतोय आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की फॉरेस्टची जमीन ही आदिवासींची जमीन मोठ्या प्रमाणात 80% आता या फॉरेस्टच्या जमिनीमध्ये हक्काचा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस म्हटलं सामूहिक हक्काचा प्रश्न येईल. आणि आपला जो म्हटलं रेव्हेन्यूचा कायदा आहे, या रेव्हेन्यूच्या कायद्यामध्ये सामूहिक हक्क कुठंच नाही. म्हटलं ह्या देशातला आदिवासी, मग तो डांगमधला असेल किंवा तो असताना छत्तीसगडमधला असेल किंवा तो झारखंडमधला असेल, हा म्हटलं ब्रिटिशरला कधीच शरण गेला नाही. आणि पासून डांगपासून तुम्ही असणारा झारखंडपर्यंत गेलात आणि जिथे जिथे आदिवासी पट्टा संपतो आपण असं बघितलं तर तिथे तिथे ब्रिटिशांच्या मिलिटरी छावण्या आहेत. ब्रिटिशांच्या मिलिटरी छावण्या आहेत. त्यांनी यांना आपल्याला आतमध्ये जाऊन डिफीट करता येत नाही, यांना असताना हरवता येत नाही, म्हणून त्यांनी असताना ठिकठिकाणी आपल्या छावण्या उभ्या केल्या, रस्ते तिथनं असं उभे केले आणि राज्य केलं अशी असताना परिस्थिती आहे. आणि म्हणून जो ब्रिटिशांचा कायदा जो आला, फॉरेस्ट ॲक्ट जो आला, तो ब्रिटिशांच्या फॉरेस्ट कायद्याने फॉरेस्टमधले आदिवासींचे जे अधिकार होते ते पहिल्यांदा नष्ट केले. का नष्ट केले तर त्याला हातबल करण्याच्या दृष्टिकोनातून केले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जो आदिवासींमधला सामूहिक निर्णय घेण्याची असणारी ती प्रक्रिया होती ती गोवाऱ्यांमध्ये का नाही, गोवारी समाजामध्ये का होती. मला ती अगोदर होती, 80 साली मला दिसत होती की ती होती त्याच्यामध्ये, नाही असं नाही. पण आता ती प्रक्रिया गेलेली आहे. उद्याचं आपल्याला असणारा प्रतिनिधी करायचं असेल आणि उद्याचा असणारा विकास साधायचा असेल तर ही सामूहिक निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती पुन्हा आपण सुरुवात केली पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण असणारा सुरुवात कराल त्या दिवशी जसं मानांचा प्रश्न संपला तसा आपलाही प्रश्न निकाली निघेल हे आपण असणारं लक्षात घ्या. तेव्हा उत्तर आमच्या हातामध्ये आहे असं नाही, हे उत्तर आमच्या हातामध्ये असं नाही. आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू, लढायचं कसं ते आम्ही दाखवू, पण उत्तर हे गोवारी समाजाच्या हातामध्ये आहे हे आपण असं लक्षात घ्या. हे उत्तर जे आहे हे गोवारी समाजाच्या हातामध्ये आहे लक्षात घ्या, म्हणजे आपल्या हातामध्ये आहे. आता ते वळवायचं की विभक्त राहायचं हा निर्णय आपण असताना त्या ठिकाणी घेतला पाहिजे. ज्या दिवशी आपण असताना आम्ही एकोप्याने सामूहिक निर्णय घेऊ आणि सामूहिकपणे आम्ही असताना उभं राहू, हा निर्णय ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून हा प्रश्न निकालीच लागायला सुरुवात होईल. त्यावेळी मी चर्चा सांगत नाही. आम्हाला बोलवण्यात आलं, मकराम पवारचा राजीनामा आम्ही जरा ठेवतो, तुम्ही जरा विचार करा. आम्ही त्यांना एवढंच म्हणालो की ज्या सभागृहामध्ये माणसाची किंमत नाही, ज्या सभागृहामध्ये माणसांची किंमत नाही, ज्या सरकारला माणसांची किंमत नाही, त्या सभागृहामध्ये राहून उपयोग काही आहे. आम्ही राहिलो काय न राहिलो काय, तुमचं अमानुष वागणं हे तर चालत राहणार आहे, पण तुम्हाला बोचतं राहावं, तुम्हाला ते बोचलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही असणारा राजीनामा देतो आहोत. तेव्हा आम्हाला विचारलं गोवारीचा तुमचा काय प्रश्न, तर आम्ही त्यांना म्हटलं मी काही गोवारी नाही, मकराम पवार काय गोवारी नाही आहेत, त्या समाजाचे नाही, पण तीही माणसं आहेत, आम्हीही माणसं आहोत. माणुसकीचं आमचा असणारा नाता, माणुसकीचा चिखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही असणारा लढतोय अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण परिषदा घेतल्या पाहिजेत.
जिल्ह्यामध्ये परिषदा घेतल्या पाहिजेत, तालुक्यामध्ये परिषदा घेतल्या पाहिजेत. पण त्या परिषदेतला एक निर्णय हा महत्त्वाचा असला पाहिजे, तो म्हणजे यापुढे आम्ही सामूहिक निर्णय आमचे घेणार. हा सामूहिक निर्णय घेण्याची प्रक्रिया आपण सुरुवात केली. 4 प्रतिनिधी आपल्याला असणाऱ्या त्या विधानसभेमध्ये मिळतील आणि तिकडनं सोडवण्याचा मार्ग आपला मोकळा होतो. एवढं बोलून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. शांततेने आपण ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो.